शिवसेनेतील अनेक आमदारांनी बंड केले असताना देखील शिवसेनेशी एकनिष्ठ राहिलेले आमदार वैभव नाईक यांचे हात बळकट करण्यासाठी व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी सर्व शिवसैनिक ठाम असल्याचा विश्वास देण्यासाठी शुक्रवारी कणकवलीत शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शक्तीप्रदर्शन केले। आमदार वैभव नाईक यांचे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन यावेळी जंगी स्वागत करण्यात आले। या प्रसंगी शिवसेना मध्यवर्ती कार्यालय ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत रॅली काढत आमदार वैभव नाईक यांच्या बाजूने जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। यावेळी आमदार वैभव नाईक बोलताना म्हणाले, 2007 पासून अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी शिवसेनेत कार्यरत आहे। त्यानंतर बाळासाहेब, उद्धवसाहेब व शिवसैनिकांच्या आशीर्वादाने 2 वेळा आमदार झालो। मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगला सोडल्यानंतर सर्वांच्या डोळ्यात अश्रू आले। हेच अश्रू येणाऱ्या काळात शिवसेनेची ताकद वाढवतील। एकनाथ शिंदे नेहमी मला सन्मान द्यायचे, परंतु आम्ही शिवसेनेशी असलेली निष्ठा सोडली नाही। यापुढच्या काळात निष्ठेला तडा जाऊ देणार नाही। या बंडामागे संपूर्ण देशातील भाजपा असल्याचा आरोप देखील आमदार वैभव नाईक यांनी केला आहे। वैभव नाईक यावेळी नेमके काय म्हणाले ते पाहूया। असं राज्य आहे की ज्या राज्यामध्ये उद्धवजी कोणापुढे झुकले नाही आणि निश्चितपणे आज आपण सर्वजण उद्धवजींच्या पाठीशी आहोत आणि आपण पण कोणापुढे झुकता कामा नये। काही कारवाया होतील, काही ठिकाणी कठीण प्रसंगाला समोर जावं लागेल, परंतु संघर्ष आपला शिवसेनेचा विधा आहे।